कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सत्यजित, शत्रूला फोन ला। बोला दाजी। दाजी नाही, आजी बोलतीये। नमस्कार आजी, नमस्कार। वडील कुठे आहेत तुझे? नाही, डॅडी नाही आहेत, 4-5 दिवसासाठी बाहेर गेलेत। बोला की काय काम होतं? काम म्हणजे सांगायचं असं की सकाळी आमचे गुरुजी आमच्या घरी येऊन गेले, तेव्हा मी सत्यजित आणि तुळसाच्या लग्नाची बातमी सांगितली त्यांना। तेव्हा त्यांनी सहज अगदी सहजच त्या दोघांच्या पत्रिका बघितल्या बघ। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुळजाच्या पत्रिकेत विधवा योग आहे। काय म्हणजे जर सत्यजित आणि तुळजाचं लगीन झालं तर लग्नानंतर 2 ते 3 महिन्याच्या आत सत्यजितच्या जीवाचं बरं वाईट होऊ शकतं आणि तुळजा विधवा होऊ शकते। पण आता काय करायचं? म्हणजे यावर काहीतरी उपाय असेल ना? हाय ना, उपाय हाय। तुम्ही घरी या, मग समोरासमोरच बोलूया आपण। लगेच निघतो बघा। हा, शशी, बाळूला सांग एक चांगला रेडा बघून इथं पाठवून दे आणि तुम्ही लग्नाच्या तयारीला लागा। त्या तुळजाला लई हौस आहे ना जनावराशी लगीन करायची। मी करते तिची हौस पुरी, समजा जगाला बी कळेल। होणाऱ्या सुनेचा माज उतरवण्यासाठी सरनोबतांनी तिचं लगीन रेड्याशी लावून दिलं। आजी, पण जालिंदरराव? त्याचं काय, तो हे लगीन मोडू बी नाही शकत, नाहीतर त्याच्याच खानदानाची बदनामी होईल। त्याला आपल्या पोरीचं लग्न लावायचं असेल तर पहिल्यांदा तिचं लगीन रेड्याशी लावावं लागल। तो नाही म्हणू शकत। तू नको त्याची काळजी करू। आजी, एखाद्याची कशी जिरवायची हे तुझ्याकडून शिकायला पाहिजे। हा, लागा, लग्नाच्या तयारीला लागा। सूर्य, तुला आठवतंय कोणीतरी येऊन तुला सांगितलं की मी विहिरीत पडले आणि तू कसलाच विचार न करता त्या विहिरीत उडी मारलीस मला वाचवायला। वय, आणि मला नंतर कळलं तू विहिरीत नव्हतीस। तू माझं कपडे लपवून ठेवायसाठी कोणतरी ढावाकला होता। आणि हो बघ ना, तू कपड्यांवरच विहिरीत उडी मारलीस। कसला पोपट झाला ना माझा। ए, पोपट फक्त माझा नाही आपल्या दोघांचाही झाला। कुठे आहेस ग? मी सूर्याच्या दुकानात आहे। तिथं काय काम आहे तुझं? आत्ताच्या आत्ता घरी आहे। आपल्याला सत्यजितच्या घरी जायचं। नाही, मी नाही येऊ शकणार, मला खूप काम आहे। तुला विचारलं नाही, सांगतोय लवकर घरी ये। मला डॅडींपर्यंत गोष्टी पोचवायला लावू नको, वाट बघतोय।
सावकाश तू लय कामी येणार आहे आज. लगीन आहे आज याच नवरदेवासारखं सजू याला. हा तू नको मारल मला. नाही मारणार. नको नीट तू कमी मारू. नको नको. अरे वा रेडी आली. रेडा बी तयार आहे. आता फक्त बड्जे आला की दोघांचं लगीन उरकून टाकू. एक असं लग्न ते कधीच कुणी बघितलं नसेल. तुझा वेळस रेडा. मजा येणार आहे मजा. हा उतर की का आता माणसं बोलवायची तुला उतरवायला. लय माझाच बोलली होतीस ना. माझ्यापेक्षा एका जनावराशी लगीन केलेलं बरं. मग आता घे तुझ्या लग्नासाठी ह्यो रेडा तयार केलाय. माझ्या बर्थडेचं तुला रिटर्न गिफ्ट. शुभमंगल सावधान. या नमस्कार. नमस्कार नमस्कार. कसा झाला प्रवास? मस्त. या या. या 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 आमच्या होणाऱ्या सुनबाई या. अहित या ना माझ्याजवळ. या असं काय करताय अगदी पहिल्यांदा घरी आल्यागत. हा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.